टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 6 जुलैला होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी जवळपास 15 ते 20 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यासाठी जर आपण बघितलं तर नगरपालिका प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपूर शहर असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, त्याचबरोबर 65 एकरचा परिसर या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात शौचालयाची निर्मिती करणे असेल किंवा ठिकठिकाणी चांगल्या शुद्ध पिण्याचं पाणी असेल, वेगवेगळ्या खरं तर सुविधा भाविकांना देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झालेली आहे। नगरपालिका प्रशासन CEO आपल्याबरोबर रोकडे साहेब, काय सांगताल साहेब, 6 जुलैला आषाढी यात्रा सोहळा संपन्न होऊन कशी आपली तयारी असणार आहे? सोलापूर जिल्हा प्रशासनानं यावर्षी पंढरीमध्ये येणारे 15 ते 20 लाख जे काय अंदाजी संख्या सांगितली जाते त्या वारकऱ्यांचं स्वागत करताना आमचा वारकरी VIP वारकरी या लोगोच्या अनुषंगाने आम्ही वारकऱ्यांची तयारी करत आहोत। पंढरपूर शहरामध्ये वाकरीपासून वाकरी या ठिकाणचं स्वागत, त्या ठिकाणचा मुक्काम, त्या ठिकाणचे सर्व मूलभूत सुविधा, शौचालय, पाणीपुरवठा, 65 एकर या ठिकाणी मुक्कामासाठी जी असणारे वारकरी त्यांच्यासाठी शौचालय, पाणीपुरवठा आणि शहरामध्ये वाळवंटचा परिसर आहे आणि संपूर्ण शहर या परिपूर्ण सर्व भागामध्ये नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी महोदय सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयारी करत आहोत। शौचालयाचा जर विचार केला तर शहरामध्ये जवळपास 10,000 शौचालयाचे सीट आपण वारकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीनं जलशुद्धीकरण केंद्रामार्फत आपण पिण्याचं पाणी उपलब्ध करून देत आहोत आणि याचबरोबर विविध ठिकाणी वारकऱ्यांना पाणी कमी पडू नये या अनुषंगानं 100 टँकरच्या माध्यमातून आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत आहोत। पिण्याच्या पाण्याचा दर्जा चांगला असावा यासाठी आम्ही प्रत्येक दिवशी पिण्याच्या पाण्याची तपासणी आम्ही करत आहोत। विशेष करून यावर्षी महिलांकरता आम्ही प्रत्येक ठिकाणी वाखरीच्या ठिकाणी, 65 एकर या ठिकाणी आणि वाळवंटामध्ये महिलांसाठीचं स्नानगृहाची वेगळी व्यवस्था केलेली आहे, चेंजिंग रूमची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर हिरकणी कक्ष, शहरातील विविध 25 ठिकाणी हिरकणी कक्षाची व्यवस्था करत आहोत। त्या ठिकाणी त्यांना सर्व महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नगर परिषद प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आम्ही करत आहोत। त्याचबरोबर स्वच्छतेकरता किती कामगार आपण सध्या तैनात केलेले? नगर परिषदेचे 400 स्वच्छता कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर शहरामध्ये विविध 1,500 ते 2,000 कर्मचारी आपण खाजगी घेत आहोत। त्यांच्या माध्यमातून आपण शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचं काम करत आहोत। जे तात्पुरते शौचालय आहेत, म्हणजे शहरामध्ये विविध भागामध्ये ज्या आपल्या दिंड्या बसतात आणि विविध ठिकाणी ज्या विविध संस्थांच्या मार्फत दिंड्याचं व्यवस्थापन होतं, अशा ठिकाणी आपण 2,000 तात्पुरते शौचालय उभारत आहोत आणि ह्या तात्पुरत्या शौचालयाबरोबरच त्या शौचालयाची देखभाल करण्यासाठी सुद्धा त्यांच्यामार्फत वेगळे कर्मचारी 400 ते 500 कर्मचारी आपण घेत आहोत, जेणेकरून शौचालयाचं व्यवस्थापन चांगल्या रीतीनं होणार आहे। 65 एकर परिसरामध्ये किती दिंड्या उतरण्याची व्यवस्था आहे? 65 एकर मध्ये आपण एक 480 ते 500 प्लॉट दिंड्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। यावर्षी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या प्रयत्नातून 15 एकरची वेगळी अतिरिक्त जागा आपल्याला नगर परिषदेला दिंड्याच्या व्यवस्थापनासाठी मिळणार आहे। या 15 एकर जागेचं पूर्ण लेवलिंग, मुर्मीकरण आणि सगळ्या गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत। या ठिकाणी वाढीव प्लॉट आपण आणखी करणार आहोत 200पर्यंत, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त वारकऱ्याला राहता येणार आहे। शासनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 20,000 स्क्वेअर फीटचा एक जर्मन हँगरसुद्धा या ठिकाणी परमनंट राहण्याची व्यवस्था करत आहोत, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा आपण वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत। किती ठिकाणी आपत्कालीन कक्ष आपण निर्माण करणार आणि भाविकांना काय आवाहन करणार? शहरामध्ये जे मुक्कामाचे ठिकाणं 65 एकर आहे, वाळवंटचा परिसर आहे, पत्राशेडचा परिसर आहे, नामदेव पायरीचा परिसर, अशा शहरात 6 ठिकाणी आपण आपत्कालीन मदत केंद्र करणार आहोत। त्या माध्यमातून वारकऱ्यांना ज्या काही अडचणी जर समजा त्या कालावधीमध्ये आल्या तर त्या ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध असणार आहेत। याचबरोबर वारकऱ्यांना महत्त्वाचं आमचं आव्हान असं असणार आहे की शहरामध्ये आल्यानंतर उघड्यावरती कचरा होणार नाही, शौच होणार नाही, यासाठी काळजी घेतली जावी। पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगर परिषद प्रशासन करते, तर चांगल्या पिण्याच्या पाण्याचाच उपयोग करावा आणि प्रशासनाला एकंदरीत वारी सुखकर होण्यासाठी, चांगल्या होण्यासाठी सहकार्य होऊन स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर हा जो आमचा मोठा आहे यावर्षीचा, तो होण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे। काय आव्हान करताल भाविकांना येणार? सांगितलं शौचालयाचा उघड्यावर शौचालय बसवणे। वारकऱ्यांनी पंढरपूर शहरात आल्यानंतर जे काही प्रशासनाच्या वतीनं शौचालय उपलब्ध करून दिले आहेत त्या शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचास जाऊ नये आणि स्वच्छ पंढरपूरसाठी मदत करावी असं मी आवाहन करतो।
आपण बघितलं असेल की येणारा वारकरी हा VIP वारकरी अशी संकल्पना यावर्षी नगरपालिका प्रशासन राबवलेली आहे आणि त्या दृष्टीने खरं तर संपूर्ण तयारी नगरपालिका प्रशासन आता पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.